नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा IBPS पॅटर्ननुसार विचारलेले महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत आपल्याला जिल्हा परिषद भरती व आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे असणारे तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि यामध्ये सोबतच पहा करंट अफेअर्स 2023 देखील आपण ॲड केलेला आहे। सोबतच जे काही प्रीवियस क्वेश्चन पेपर आहेत त्यामधील काही इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉइन करायचं आहे। आणि सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांनी डॅश या राज्यामध्ये पाणी क्रांती आणली होती। मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे रिव्हिजन आपलं याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। तर राजस्थान या राज्यामध्ये पहा पाणी क्रांती जी आहे त्यांनी आणली होती। या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न जे आहेत हे तीनही परीक्षेला वेगवेगळे विचारण्यात आले होते। पहिला प्रश्न असा विचारला होता की भारताचे वॉटरमॅन म्हणून कोणाची ओळख आहे? तर लक्षात ठेवा डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांना भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न कसा विचारला होता की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पाणी क्रांती आणली होती? लक्षात ठेवायचे, तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होईल राजस्थान या राज्यामध्ये आणली होती। त्या ठिकाणी तिसरा प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी कोणी राजस्थान या राज्यामध्ये पाणी क्रांती जी आहे ती घडवून आणली होती? तर डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांनी घडवून आणलेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल राजस्थान। प्रश्न दुसरा आहे, 2011ला झालेल्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? पहा आपल्याला 2011 मध्ये जनगणना जी झाली आहे त्यावरच प्रश्न हे विचारले जाणार आहेत, कारण 2021ला जनगणना अजून झालेली नाही, त्यामुळे हे प्रश्न आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत। तर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेलं राज्य, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। तर बिहार जे आहे हे 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता असलेलं राज्य आहे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 3 प्रश्न जे आहेत याच प्रश्नामध्ये कव्हर करायचे आहेत। लक्षात ठेवायचे, लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेश आहे, दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे, तिसऱ्या क्रमांकावरती बिहार आहे। UP 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर, बिहार 3 नंबर। हे जे 3 राज्य आहेत हे लोकसंख्येच्या बाबतीतील टॉप 3 मधले पहिले 3 राज्य आहेत। लक्षात ठेवा बिहार हे जे आहे हे महत्त्वाचं एक राज्य आहे। प्रश्न तिसरा आहे, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? पहा अन्नाची निर्मिती करण्यासाठी जे काही वनस्पती आहेत हा कोणता वायू आहे त्याचा वापर करतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जो कार्बन डायऑक्साईड आहे। लक्षात ठेवायचे CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड जो आहे याचा वापर करून वनस्पती आपलं अन्न तयार करत असतात। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या असणे आवश्यक असते? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे, जर आपल्याला एखाद्या ठिकाणी महानगरपालिका जर स्थापन करायची असेल तर कमीत कमी त्या ठिकाणची लोकसंख्या किती असणं गरजेचं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3। तर कमीत कमी पहा 3 लाख लोकसंख्या असणं गरजेचं आहे। काही ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला 2.5 म्हणजे 2.5 लाख असं उत्तर देण्यात आलेलं आहे। लक्षात ठेवा हे उत्तर चुकीचं आहे। आणि हा जो प्रश्न आहे हा आपण जशाच तसा म्हाडा भरतीला आलेला प्रश्न घेतलेला आहे पहा 2023ला, कारण हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी 3 लाख लोकसंख्या असणं गरजेचं आहे। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 5 आहे, पाठलाग करणे या वाक्प्रचाराचा अर्थाचा शब्दसमूह कोणता होईल? पहा पाठलाग करणे त्याचा अर्थ किंवा अर्थाचा शब्दसमूह कोणता असेल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1। तर पाठलाग करणे म्हणजे त्याच्या पाठोपाठ जाणे। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, रक्तातील पांढऱ्या पेशींचा नाश होणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? पहा मित्रांनो आपण महत्त्वाचा एक व्हिडिओ लवकरच घेणार आहोत। जे काही रोग आहेत किंवा जे काही आजार आहेत लक्षात ठेवा, तर ते आजार आणि त्याचं जे लक्षण आहे त्यावरती आपण एक व्हिडिओ घेणार आहोत। त्यामधीलच असा हा प्रश्न असणार आहे की रक्तातील पांढऱ्या पेशी ज्या आहेत ह्या कोणत्या आजारामुळे मरण पावतात किंवा नाश पावतात असा आपल्याला प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा पर्याय क्रमांक 3 जो मलेरिया आहे। पहा मलेरिया, तर मलेरियामुळे पांढऱ्या पेशी ज्या आहेत ह्या नाश पावत असतात। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य
उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर केरळ या राज्यामध्ये स्थित आहे पहा सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, उजाडणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पहा, उजाडणे या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर उजाडणे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, अधिकृतरित्या तेलंगणा राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो पहा. आंध्र प्रदेश राज्याची विभाजन होऊन कोणतं नवीन राज्य स्थापन झालं आहे? लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश जे आहे त्या राज्याची विभाजन झाल्याच्या नंतर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आहे. या ठिकाणी विचारले की तेलंगणा राज्य जे आहे हे कधी निर्माण झालेलं आहे, म्हणजे त्याचं वर्ष आपल्याला विचारलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4, तर 2014 या वर्षी पहा आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य जे आहे ते वेगळं झालेलं आहे. लक्षात ठेवा, यावर आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की 2011च्या जनगणनेनुसार साऊथ इंडियामधील, लक्षात ठेवा कशातील, दक्षिण भारतातील सर्वात लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं होतं? तर आंध्र प्रदेश हे जे आहे हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कशामध्ये, तर साऊथ इंडियामध्ये 2011च्या जनगणनेनुसार आंध्र प्रदेश सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य होतं. ज्यावेळी पहा 2014ला त्याचं विभाजन झालं तेलंगणा राज्यात, तेव्हापासून 1 नंबरचं राज्य राहिलेलं नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10 आहे, बिंग BING बिंग हे जे सर्च इंजिन आहे हे खालीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे? लक्षात ठेवा, बिंग हे जे सर्च इंजिन आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला महत्त्वाचे 3 प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा, बिंग हे एक सर्च इंजिन आहे. यानंतर दुसरं जे आहे ते आहे पहा याहू. तिसरं जे आहे महत्त्वाचं ते आहे पहा गुगल. हे 3 सर्च इंजिन महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचे, बिंग हे जे आहे सर्च इंजिन याचं जे विकसित केलं आहे, म्हणजे हे कोणत्या कंपनीचं आहे एक प्रकारे, तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं आहे. लक्षात ठेवा, गुगलचं सर्च इंजिन कोणतं आहे, तर गुगलचं सर्च इंजिन गुगल या नावाने आहे. याहूचं जे आहे ते देखील याच नावाने आहे. आणि ॲपल हे जे आहे या कंपनीचं स्वतःचं सर्च इंजिन नाही. लक्षात ठेवायचे, स्वतःचं त्यांचं ब्राउझर आहे पण सर्च इंजिन येत नाही. पर्याय क्रमांक 2 मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं आहे बिंग हे सर्च इंजिन. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सागर किनारा लागलेला नाही? पहा, खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्याला समुद्र किनारा लागलेला नाही? लक्षात ठेवा, यापैकी 3 असे आहेत की त्याला समुद्र किनारा आहे. चौथा जो असणार आहे त्याला समुद्र किनारा नाही, म्हणजे ते आपलं उत्तर असणार आहे. आणि उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणीच पहा औरंगाबाद असंही ऑप्शन येऊ शकतं. तर औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जे आहे या जिल्ह्याला समुद्र किनारा नाही. यामध्ये सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या 3ही जिल्ह्यांना सागरी किनारा लाभलेला आहे. पर्याय 2 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, तंबाखूमधील डॅश या घातक द्रव्यामुळे कॅन्सर होऊ शकतो? हाच प्रश्न आपल्याला 2014 साली विचारण्यात आला होता की तंबाखूमध्ये कोणतं एक घातक द्रव्य असतं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जे निकोटीन आहे. पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. निकोटीन हे जे आहे हे घातक असा एक पदार्थ आहे आणि तो असतो पहा तंबाखूमध्ये. त्यामुळे कॅन्सर म्हणजे जो आहे कर्करोग होण्याचा जास्त धोका असतो तंबाखूमुळे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा करतात? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर 29 जुलै. 29 जुलै हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जे काही असे आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिन विशेष आहेत ते जर आपल्याला पूर्ण पाहायचे असतील एका वर्षाचे, तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, नानासाहेब परुळेकर हे कोणत्या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक होते? या ठिकाणी मित्रांनो कन्फ्युजन होतं. लक्षात ठेवा, काही काही ठिकाणी नानासाहेब परुळेकर दिला आहे आणि काही काही ठिकाणी नारायण परुळेकर असं दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर हे दोन्हीही नावं आपण लक्षात ठेवायचे आहेत. ज्या ठिकाणी नानासाहेब परुळेकर असं येईल किंवा नारायण परुळेकर असं येईल तर ते कोणत्या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक आहेत? तर लक्षात ठेवा पर्याय 4 जे सकाळ वृत्तपत्र आहे, सकाळ या वृत्तपत्राचे लेखक संस्थापक जे आहेत ते आहेत नानासाहेब परुळेकर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, गंगा नदी गंगोत्री बर्फाच्या डोंगरामधून उगम पावते आणि कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे तयार झालेले आहेत पहा. तर गंगा नदी आहे ही कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर गंगोत्री या ठिकाणी उगम पावते आणि ती कोणत्या समुद्रात जाऊन मिळते?
तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, जो बंगालचा उपसागर आहे पहा, गंगोत्रीमध्ये ती नदी उगम पावून गंगा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्र शासनाने संग्राम हा प्रकल्प खालीलपैकी कशासाठी सुरू केला होता? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. आतापर्यंत हा फक्त आणि फक्त आपल्याला 2 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यातील हा एक प्रश्न आहे, हा आपल्याला लक्षात ठेवायचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर संग्राम हा जो प्रकल्प आहे, हा एक महाराष्ट्र शासनाचा एक प्रकल्प असून तो जो आहे तो प्रकल्प पर्याय क्रमांक 2, जेवढ्या काही राज्यातील आपल्या ग्रामपंचायती आहेत त्या कम्प्युटराइज्ड करणं म्हणजेच पहा संगणकीकरण करण्यासाठी संग्राम नावाचा प्रकल्प जो आहे तो शासनाने सुरू केलेला आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच त्याला आपण इस्रो म्हणतो, तर याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? पहा, सध्याचे म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा आपण घेत आहोत पहा सप्टेंबर 2023 मध्ये. सप्टेंबर 2023 मध्ये हा व्हिडिओ घेत आहोत, त्यामुळे आपल्याला सांगायचं आहे की सध्याचे इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर यस सोमनाथ. लक्षात ठेवा, यस सोमनाथ हे जे आहेत हे सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहेत. जर आपल्याला माझे विचारलं तर के सिवन, डॉक्टर के सिवन जे आहेत हे जुने होते, म्हणजेच पहा जे चंद्रयान 2 झालं होतं, चंद्रयान 2 जे झालं होतं ते यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं आणि यस सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पहा चंद्रयान 3 जे आहे हे यस सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे. पर्याय 2 यस सोमनाथ सध्याचे अध्यक्ष आहेत. प्रश्न 18 आहे, AU स्मॉल फायनान्स बँक, पहा AU स्मॉल फायनान्स बँक याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर 1996. पहा 1996 या वर्षी झालेली आहे AU स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून कोणाचे नाव घेतले जाते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, ज्या लीला सेठ आहेत पहा, लीला सेठ यांचं जे आहे या ज्या आहेत ह्या भारतातील आपल्या म्हणजे उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत लीला सेठ. एका ठिकाणी याच लीला नावाचा उल्लेख पहा लैलास असा नावाने करण्यात आला होता. लक्षात ठेवायचंय, आपल्याला ऑप्शनमध्ये परत हा शब्द असा येणार नाही. लीला सेठ हा जो आहे हे आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, भारतात महानगरपालिका आयुक्त हे पद प्रथम कोणत्या वर्षी ब्रिटिश कालखंडामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे? लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्ये महानगरपालिका आयुक्त हे जे पद आहे हे ब्रिटिश काळामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, ते आपल्याला वर्ष सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 1865. लक्षात ठेवा, 1865 हे जे वर्ष आहे याच वर्षी महानगरपालिका आयुक्त हे जे पद आहे हे ब्रिटिश सरकारने सुरू करण्यात आलं होतं किंवा निर्माण केलेलं आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, भारतीय सामाजिक परिषद या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा TCS आणि IBPS हा जो पॅटर्न असणार आहे यामध्ये सर्वात जास्त इतिहासात जे काही विचारलं असेल ते आहे पहा संस्था आणि त्यांच्या असणारे संस्थापक. तर त्यामध्ये त्यावरही आपण एक डीपमध्ये व्हिडिओ लवकरच घेणार आहोत. तर भारतीय सामाजिक परिषद या संस्थेची स्थापना ही जी आहे ही न्यायमूर्ती रानडे म्हणजेच पर्याय क्रमांक 4 यांनी केलेली आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 1916 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केलेली आहे? बनारस हिंदू विद्यापीठ याची जी स्थापना आहे ही मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. कधी कधी आपल्याला पंडित हा शब्द देखील त्यांनी विचारलेला आहे. पंडित मदन मोहन मालवीय. ऑप्शन 1 योग्य उत्तर असेल. प्रश्न 25 आहे, महिला व बालविकास धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, तर महाराष्ट्र हे राज्य आपल्या देशातील असं पहिलं राज्य आहे की या राज्यामध्ये महिला व बालविकास धोरण तयार केलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे. पर्याय 1 महाराष्ट्र आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, भित्या पाटी ब्रह्मराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी म्हण आहे भित्या पोटी ब्रह्मराक्षस, तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, जो भीतो किंवा घाबरतो त्याच्यावरच आणखी जास्त संकटे जे आहेत हे कोसळतात. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल.
प्रश्न 27 आहे, भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो? प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन हा कशाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ. आणि हे जे आहे ही कोणत्या दिवशी घडलेली घटना आहे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन हा जो आहे हा 2 डिसेंबर या दिवशी साजरा किंवा पाळला जातो. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 28 आहे, रिपोर्टिंग इंडिया माय 70 इयर जर्नी ॲज अ जर्नालिस्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? 2023 यावरही असे प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते. पहा, TCS द्वारे जे काही महत्त्वाचे लेखक आहेत त्यांचे पुस्तक आपल्याला विचारण्यात आले होते. तर लक्षात ठेवायचे, रिपोर्टिंग इंडिया माय 70 इयर जर्नी ॲज अ जर्नालिस्ट हे जे पुस्तक आहे हे आहे पहा प्रेम प्रकाश यांचं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, सागा दावा उत्सव भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पहा, या ठिकाणी एक उत्सव विचारला आहे. सागा दावा उत्सव हा आपल्या भारतातील कोणत्या राज्यात साजरा करतात? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर अरुणाचल प्रदेश. या ठिकाणी आपल्याला मित्रांनो एक 2018 मध्ये प्रश्न विचारला होता की NEFA म्हणजेच पहा नेफा हे जे आहे हे कोणत्या राज्याचं जुनं नाव होतं? तर अरुणाचल प्रदेशलाच पहा नेफा या नावाने देखील ओळखले जातं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 30 आहे, भारतातील महान चित्रकारांपैकी एक मानले जाणारे राजा रवी वर्मा हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध चित्रकार होते? पहा, आपल्या भारतामध्ये अनेक चित्रकार होऊन गेले, त्यापैकी एक महत्त्वाचं नाव आहे राजा रवी वर्मा. तर ते कोणत्या राज्याचे होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर केरळ राज्याचे होते पहा राजा रवी वर्मा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 30 इम्पॉर्टंट प्रश्न जे आपल्याला प्रिव्हियस परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. हे जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या जर PDF मिळवायच्या असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.